नमस्कार, मी धनंजय पळसुले गजानन ज्योतिषालयमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आज आपण एका खास विशेष व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत, जे महाराष्ट्रातले ज्येष्ठ आयुर्वेदाचार्य आहेत। ते स्वतः कुडाळ येथे स्थायिक असून कुडाळबरोबरच गोवा, डिचोली, मुंबई आणि पुणे येथे त्यांची आयुर्वेदाची प्रॅक्टिस चालते। गेली 25 वर्षे ते आयुर्वेदामध्ये सेवा देत आहेत। त्याचबरोबर ते आयुर्वेद या विषयांवर तसंच जीवनामध्ये आवश्यक असणारी आहार रचना आणि इतर विषयांमध्ये त्यांची व्याख्यानं होत असतात। त्यांनी लिहिलेली स्वतःची 3 पुस्तकं उपलब्ध असून त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनलही आहे। आज आपण भेटणार आहोत आयुर्वेदाचार्य श्रीयुत वैद्यराज सुविनय दामले यांना। नमस्कार सर। नमस्कार गुरुजी। नमस्कार। आपलं खूप खूप स्वागत आहे। हो हो सर, आयुर्वेद म्हटल्यानंतर आजच्या काळानुसार जी नवीन पिढी आहे त्यांना थोडंसं काही बाबतीमध्ये एक संमिश्र भावना असते। तर आता आपण या भागामध्ये आयुर्वेदाचा उपयोग किंवा आयुर्वेद तरुणांसाठी कसं वापरता येईल या दृष्टीने आपण चर्चा करणार आहोत। तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आजकाल जसं बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सनसिल्क लोशन्स, शॅम्पू किंवा आणि बऱ्याच काही गोष्टी उपलब्ध असतात की ज्याच्यामध्ये केमिकल आहे। तर या दृष्टीने आयुर्वेदामध्ये काही पर्याय आहे का की ज्याच्यामध्ये त्वचेची काळजी घेणं किंवा केसांची काळजी घेणं, शॅम्पू किंवा याला काही पर्याय आहे का? आयुर्वेदामध्ये तरुणांसाठी, युवक युवतींसाठी अतिशय चांगले सौंदर्य प्रसाधनं सांगितलेली आहेत। हां, खरं सांगायचं तर आयुर्वेदामध्ये सौंदर्य चिकित्सा हा विषय तसा उपेक्षितच आहे। बरोबर। क्षुद्र रोगांमध्ये याची विचारणा केलेली आहे, पण आज त्याला जास्ती महत्त्व आल्यामुळे आज युवक युवतींच्या मनामधले जे प्रश्न आहेत, जसं कुठे पिंपल्स आहेत त्याला काय लोशन लावायचं, साधं दूध जे आहे हे दूधसुद्धा क्लिन्सिंग मिल्क म्हणून आपण वापरू शकतो। बरोबर। कच्चं दूध जे आहे हे दूध जर आपण चेहऱ्याला लावलं, चेहऱ्याला एक अर्धा तास ते अप्लाय करून ठेवलं तर आणि ते रब केलं त्वचेला, तरी त्वचेमधली जी काही घामाची छिद्र असतात ती मोकळी होतात आणि त्याच्यातली दृष्टी बाहेर पडून त्वचेला ग्लो पण येतो आणि त्वचेवरचा मळ जो आहे हा सुद्धा निघून जायला मदत होते। बरोबर। याचा दुसरा फायदा असा होतो की दुधामधला जो फॅट कंटेंट आहे तो त्या स्किनमध्ये ॲब्सॉर्ब होतो आणि स्किनला जो एक लश्चर यायला पाहिजे, एक ग्लो यायला पाहिजे, तो ग्लो सुद्धा येत जातो। नक्की। म्हणजे आर्टिफिशियल रंग लावण्यापेक्षा किंवा काही पफ लावण्यापेक्षा किंवा पावडर्स लावण्यापेक्षा, स्नो लावण्यापेक्षा आपण जर नैसर्गिकरित्या चेहऱ्याला ग्लो दिला तर तो अधिक चांगला असणार आहे। बरोबर। आणि त्यामुळे मला असं वाटतं की दुधाने चेहरा धुणं हे सगळ्यात चांगलं औषध आहे असं मला वाटतं। तर मुलं मुली वयात येताना त्यांच्यामध्ये शारीरिक काही बदल होत असतात, मानसिक बदल होत असतात, त्याला आपण हार्मोनल बदल वगैरे म्हणतो। तर यामध्ये जी मुलामुलींची वयात येतानाची मानसिकता असते ती नाजूक असते, त्या दृष्टीने कशी काळजी घ्यावी आयुर्वेदामध्ये त्याबद्दल काय सांगितलं आहे? हॉर्मोन्स हा जो शब्द आहे हा आज एका पॅथीमधला शब्द आहे, ॲलोपॅथीमध्ये वापरलेला शब्द आहे। हा शब्द आयुर्वेदात कुठे आलेलाच नाही। अच्छा। परंतु मन या विषयावर आयुर्वेदात खूप चांगलं काम करून ठेवलेलं आहे। तरुण तरुणींची मनाची जी अवस्था असते ही अत्यंत नाजूक अवस्था असते। एका विशिष्ट फेजमधनं ती बाहेर पडत असतात, पौगंडावस्था आपण ज्याला म्हणू शकतो, या अवस्थेमध्ये ती मुलं असतात आणि त्यांना प्रचंड आकर्षण आहे। आजचा जो समाज आहे या समाजामध्ये ज्या भौतिक सुखसुविधा आहेत यांचं आकर्षण त्यांना आहे। त्यामुळे या प्रत्यक्ष हॉर्मोन्समध्ये घुसण्यापेक्षा या मुलामुलींना काय हवं आहे, मग त्यांचा आहार कसा पाहिजे, त्यांना फिरण्याच्या गोष्टी काय पाहिजे, त्यांच्या चैन किंवा छान चौकीच्या गोष्टी काय आहेत, मग त्यांना चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी काही लावायला लागतं, काही वेगळे हेअर डाय वापरावेसे वाटतात, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँडेड कपडे वापरावेसे वाटतात। म्हणजे ही त्यांची जी मानसिकता आहे, उच्छृंखल मानसिकता असं मी एक शब्द वापरू शकतो। तर या मानसिकतेवर संयम आणण्यासाठी यांनी आपल्या गरजा कमी करणं अपेक्षित आहे। बरोबर। आज जे काही बाहेर बाजार चाललेला आहे या बाजारातल्या गोष्टी सगळ्या त्या खपवण्यासाठी कंपन्या प्रमोशन त्याचं करणारच आहेत। त्यामुळे त्यांची जाहिरात युग जे आहे त्याचा ते वापर करणारच आहेत आणि याच्यात त्यांनी बरोबर तरुणांना अट्रॅक्ट करून घेतलेलं आहे आणि मग ते वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे, वेगवेगळ्या प्रकारचे बूट्स, वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट्स यांची ती जाहिरात करतात। मोहामध्ये न पडता वय आकर्षणाचं वय आहे। तरुण युवक युवतींमध्ये आकर्षण असतं, लैंगिक आकर्षण असतं, बौद्धिक आकर्षण असतं, सामाजिक आकर्षण असतं आणि या आकर्षणांना एक मर्यादा जर घालून घेतली गेली तर आपण सुरक्षित अंतरावर राहून एकमेकांचं हे जे काही आनंद आहे हा आपण एन्जॉय करू शकतो। नक्की। आयुर्वेदानुसार उपवास व लंघन
हे सांगितलेलं आहे, पण उपवास आणि लंघन याच्यामध्ये काही फरक आहे का आणि ते शरीराला कसं उपयुक्त ठरतं? उपवास आणि लंघन या दोन्ही गोष्टी अगदी विरुद्ध आहेत असं म्हटलं तरी चालेल. उपवास या शब्दाचा अर्थ म्हणजे देवाच्या जवळ, देवाच्या सान्निध्यामध्ये राहणं, सच्च्या विचारात राहणं, चांगल्या विचारात राहणं. आणि मग तुम्ही हे जे काही असत आहे, माया आहे, यापासून थोडंसं अलिप्त राहा. म्हणजे जो तुमचा स्वयंपाकघरातला वेळ आहे तो कमी करा आणि तो देवघरात द्या. अच्छा. हा जो ह्याला म्हणतात उपवास. मग आज आषाढी एकादशीचा उपवास, मग आज संकष्टीचा उपवास. मग देवाकडे लक्ष देण्यासाठी स्वयंपाकघरातून बाहेर या. मग तिथे खाण्यापिण्यावर काही बंधनं ठेवणं आवश्यक आहे. मग विशिष्ट पदार्थ विशिष्ट उपवासाला चालतात असं आपल्याकडे संस्कृतीमध्ये सांगितलं आहे. मग आपल्या त्या ऋतूनुसार जे उपवास सांगितलेले आहेत ते त्या पद्धतीने जर केले तर आपल्याला त्या उपवासाचं पुण्य पण मिळतं आणि शरीरावर होणारा फायदा पण मिळतो. आता शरीरावर मिळणारा फायदा जर आपल्याला प्राधान्याने घ्यायचा असेल तर उपवासापेक्षा लंघन करा असं मी सांगतो. बरोबर. लंघन आणि उपवासामध्ये फरक असा आहे की उपवासामध्ये धार्मिक कर्मकांड अपेक्षित आहे, पण लंघनामध्ये धार्मिक कर्मकांड अपेक्षित नाही. पण तुम्हाला त्या लंघनामधनं मिळणारे जे आहाराचे फायदे आहेत ते तुम्हाला नक्की मिळणार आहे. मग मी एक आहारातला एक बदल, लंघन कसं करावं हे अगदी युक्तीने सांगतो. उपवास हे देवासाठी आहे आणि लंघन हे देहासाठी आहे. म्हणजे काय करायचं तर आपण जे काही खातोय न विचार करता खातोय, अचरट विचरट खातोय, टाइमपास म्हणून खातोय, मॅच बघताना खातोय, काही काम न करताना खातोय, भुकेची जाणीव नसताना खातोय, या सगळ्या प्रकारातनं जर बाहेर पडायचं असेल तर आठवड्यातनं एकदा लंघन जर केलं तर उपवासा एवढं पुण्य पण मिळेल आणि देहाची शुद्धी पण होत जाईल. हे लंघन कसं करायचं ते मी एका मिनिटात सांगतो. बरोबर. एक पदार्थ निवडा जो तुमच्या आवडीचा पदार्थ आहे, जो पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि तो खाण्यासाठी जास्ती एनर्जी पण खर्च होणार नाही, म्हणजे पचायला हलका असेल असा एक पदार्थ निवडा. जसं मी सांगेन, सरबत घ्या, लिंबू सरबत घ्या किंवा ताक घ्या किंवा राजगिऱ्याचे लाडू घ्या किंवा नुसता खजूर खाऊन राहा किंवा ड्रायफ्रुट्स खाऊन राहा. पूर्ण 12 तासात, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या 12 तासामध्ये एकच पदार्थ खाऊन राहायचा. म्हणजे आपल्या शरीराला एकच एन्झाईम तयार करायला लागेल तो एक पदार्थ पचवायला. बरोबर. मग या दिवशी तुम्ही पाणी पण पिऊ नका. पाणी पिऊन उपवास करणार असाल तर या आठवड्यात पाणी, पुढच्या आठवड्यात लिंबू सरबत, त्याच्या पुढच्या आठवड्यात संत्र, त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये नुसता पपई, त्याच्या पुढच्या आठवड्यात काकडी, असं देखील आपण लंघन या स्वरूपात करू शकतो. मग इथे चुरमुऱ्याचे लाडू सुद्धा चालतील. मग उपवासाला चुरमुऱ्याचे लाडू चालतात का तर नाही चालत, कारण त्याने उपवास मोडतो, कारण हा तांदळापासून तयार झालेला पदार्थ आहे. मग पोह्यांचे चालतील का? नाही चालणार, कारण तो उपवासाला चालत नाही. पण लंघनामध्ये पोहे पण चालतात आणि चुरमुरे पण चालतात, भाजलेले तांदूळ पण चालतात आणि पेज निवळ पण चालू शकते. हा उपवास आणि लंघन यामधला फरक आहे. ओके. आणि मला वाटतं की या उपवास आणि लंघन तुम्ही इतक्या छान प्रकारे सांगितलंय की तरुणांना थोडंसं वाटतं की उपवास करायचं म्हणजे देवाची पूजा केलीच पाहिजे, आरती केलीच पाहिजे, हे केलं पाहिजे आणि ते त्यांना कधी कधी करू नये असं वाटतं. पण लंघन हे खूप सोपं आहे की याच्यामध्ये एक प्रकारे आजच्या काळातला शब्द डाएट पण होतो आणि जसं देवाचं एक पुण्य आपल्यासारखं. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे सर की तरुणाईमध्ये खाण्यापिण्याची आवड कालानुसार बदलते आहे. काही पाश्चात्य पद्धतीप्रमाणे आपणही काही खातो आहे किंवा काही चाललं आहे, तर हे फास्ट फूड, जंक फूड हे नेमकं काय आणि त्याच्याने काय आपल्याला फूड व्हॅल्यू काय मिळतात, हे कितपत योग्य आहे? आपण जे खातोय हे आपल्या सुखासाठी खातोय. आपण जे पैसे मिळवतो ते आपला चरितार्थ चालण्यासाठी किंवा पोट भरण्यासाठी किंवा आनंद मिळण्यासाठी असं आपण खातोय. जसा काळ बदलत गेला, जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक काळ होता, त्या काळातला आहार वेगळा होता. त्या काळात मिलेट्स जास्ती होती, परंतु त्याप्रमाणे त्यांची घोडेस्वारी पण होती, युद्धाचा सराव होता, कुस्ती होती किंवा रपेट होती. या सगळ्यांमध्ये शरीराकडनं व्यायाम आपोआप घडला जात होता. महाराजांच्या काळामध्ये काही जिम नव्हत्या, पण त्यांनी जी काही शरीर कमावलेलं होतं. आता तानाजी मालुसरेची गोष्ट आपण ऐकतोय, तो अख्खा बोकड एका वेळेला खाऊ शकायचा. अफजल खानाचा वध करण्यासाठी जे मावळे होते ह्यांनी कुठच्या जिममध्ये जॉईन करून आणि प्रोटीनची पावडर खाऊन शरीर कमावलेलं नव्हतं. बरोबर. त्यांची जी काही सुकी भाकरी होती, लसणीची चटणी होती, एक भाजीचा एक पालेभाजी होती, यावरच त्यांनी आपलं शरीर कमावलेलं होतं. त्यामुळे जो व्यायाम तुम्ही करणार आहात हा व्यायाम तुमच्या शरीराला हित करणारा असा व्यायाम जर असला तर त्याने तुम्ही काही पदार्थ खाल्लेत तर जे पचवण्याची ताकद असेल तर तुम्ही काही खाऊ शकता. पण मग या दृष्टीने आपण मग असं म्हणू शकतो की जे फास्ट फूड आहे, पिझ्झा आहे, बर्गर आहे किंवा आणि असं काही आहे, तर तरुणाईचं पाहिलं तर मी बऱ्याच अशा आउटलेट्समध्ये तरुणाईची गर्दी असते, तर ते तुमच्या म्हणण्यानुसार जर ते तुम्ही मनापासून खाल्लं तर ते अंगाला लागू मनापासून खावं
आणि वेळेत संपवावं. अच्छा. जेवणाची जी वेळ आहे ही सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या 12 तासामध्ये जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत तुमचं खाणं पचवण्यासाठी सूर्यदेवता आपल्याला मदत करत असते. बरोबर. मग तुम्ही पाव खा, पिझ्झा खा, बर्गर खा, सँडविच खा किंवा आणखीनही दुसरे काही पदार्थ जे अभक्ष्य भक्षण आहेत, मांसभक्षण करायचं असेल, जे करायचं ते सूर्यास्ताच्या अगोदर संपवलं तर सूर्याची जी सोलर एनर्जी आहे ती आपल्याला वापरता येते. आता त्यातले काही पदार्थ आपल्या शरीराला आधी कसे पचवायचे हे जर माहीतच नसेल, जसं माझ्या लहानपणी मी ते मायोनीज सॉस आणि टोमॅटो सॉस कधी खाल्लेलंच नव्हतं. आता मी जर ते खाल्लं तर ते माझ्या शरीराला हाऊ टू डायजेस्ट इट माहितीच नाही आहे. बरोबर. मग ते पचवण्यासाठी मला जास्ती शक्ती संपवावी लागेल. मग मला दंड, जोर, बैठका, सूर्यनमस्कार, लोटांगण प्रदक्षिणा यासारखे काही व्यायाम मला त्या दिवशी जास्ती करावे लागतील, जेणेकरून हे जे मी काय जे फास्ट फूड खाल्लेलं आहे, पाव, पिझ्झा, बर्गर, मैदा आणि ते रोटी खाल्लेली आहे, ती पचवण्यासाठी तुमची तेवढी एनर्जी, तेवढ्या कॅलरीज तुम्ही व्यायामातनं बर्न करून टाकल्या पाहिजेत. पावसात भिजायची जर आवड असेल तर होणाऱ्या सर्दीला निमूटपणाने तोंड द्यायची तयारी पाहिजे. अगदी छान. मग तुम्ही जे आता पोट भरलेलं आहे नको त्या पदार्थांनी, आता ते तुम्ही खाल्लत, आता गेलं पोटात, आता पचवण्याची जबाबदारी पण तुमचीच आहे. मग त्यासाठी थोडा व्यायाम करा किंवा पुढचं एक जेवण जे आहे ते लंघन करा, स्किप करा. जे आधीचं जेवण खाल्लेलं आहे ते पचलं नाही, दुसरं अन्न त्याच्यात पचून जाईल. नक्कीच ही युक्ती आहे. आजकाल मुलींमध्ये, तरुण मुलींमध्ये जे PCOD सारखे गंभीर आजार किंवा जे मासिक पाळीविषयीचे आजार आहेत, तर आयुर्वेदामध्ये त्यासाठी काय सांगितलेलं आहे का? PCOD या शब्दाचा अर्थ जर कोड करायची झाली तर पॉलिसिस्टिक ओव्हराईन डिसीज असं म्हटलं जातं. इंग्रजी शब्दांकडे लक्ष न देता आयुर्वेदाचा विचार समजा जर करायचा झाला तर स्त्रीत्व संपणं असा हा आजार आहे. अरे बापरे. फार गंभीर आजार आहे आणि हा फक्त भारतामध्ये नाही आहे तर वैश्विक स्तरावर हा आजार पसरलेला आहे. अच्छा. मला असं वाटतंय की या आहाराचं वैश्विकीकरण जे झालेलं आहे यामागे कारण एकच आहे की आजकाल युवक युवतींचा व्यायाम कमी होतोय आणि हा विशिष्ट पद्धतीने गर्भाशयावर निर्माण होत असलेला दाब जो कामातनं निर्माण होता तो बंद झाल्यामुळे गर्भाशयावर, ओव्हरीजवर जो दाब यायला पाहिजे होता तो येतच नाही आहे आणि त्यामुळे तो गर्भाशय आणि ओव्हरीज अशाच्या अशाच राहतात. त्या स्क्विझिंग ॲक्शनमध्ये ज्या जायला पाहिजेत, जसं पूर्वीच्या काळी आमची काही कामं जी होती त्याच्यात विहिरीतनं असं ओढून पाणी काढणं, कमरेवर पाण्याच्या कळशा घेऊन येणं, डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन येणं, सारवणं, खाली वाकून कपडे धुणं, लादी पुसणं, रांगोळी घालणं किंवा काही व्यायाम, आमच्याकडे काही खेळ होते जसं झिम्मा आहे, फुगडी आहे, बस फुगडी आहे, फेर आहे किंवा पिंगा आहे, ह्याच्यात सगळी कंबर हलत होती. आज या सगळ्या मुलींना किंवा या युवतींना कंबर हलवणारे व्यायामच नाहीत. मग ते जिममध्ये जाऊन किंवा झुंबामध्ये जाऊन हलवायचं सगळे कंबर. यापेक्षा तुमचं पोट दाबलं जाणं, फॉरवर्ड बेंडिंग आसन, बॅकवर्ड बेंडिंग आसन, ट्रान्सवर्स बेंडिंग आसन, ही जर आसनं झाली तर हा PCOD आजार बरा होतो. PCOD आजाराचं कुठच्याही हॉर्मोनशी संबंध नाही आहे आणि ती हॉर्मोनची औषधं घेऊन पुढे कॅन्सर होण्याची शक्यता जास्ती असते. त्यामुळे या मार्गाला तर नारे बाबांना इथे तर जाऊच नका. व्यायाम न झाल्यामुळे आजार निर्माण होतो तो PCOD आहे, म्हणजे व्यायाम हे त्याचं औषध आहे. नक्की. आयुर्वेदानुसार मांसाहार किंवा मत्स्याहार सांगितलेला आहे का, आणि तो कशा पद्धतीने कसा घ्यावा, ऋतूनुसार घ्यावा की कसा? आयुर्वेदामध्ये मांसाहार निषिद्ध नाही. आयुर्वेदामध्ये तर एवढी सूट देऊन ठेवलेली आहे की जर एखाद्या रुग्णाला एखाद्या रोगासाठी विशिष्ट मांस खायला पाहिजे असेल आणि जर तो मांसाहारी नसेल तर त्याला फसवून देखील मांसारस द्या इतकं सांगितलेलं आहे. आता अर्थात तोंडावाटे नाही देता येत असेल तर तुम्ही बस्ती मार्गे सुद्धा देऊ शकता. म्हणजे त्याच्या धार्मिक भावना न दुखवता आपण त्याचा मांसारस सिद्ध जर करून घेतला तर तो जो मांसारस म्हणजे ज्याला आपण सूप, पाया सूप म्हणूया, हे बस्ती वाटे म्हणजे एनिमा जसा दिला जातो या वाटे सुद्धा आपण देऊ शकतो. प्रत्यक्ष पाप पण लागणार नाही, पण त्या शरीराला जे पाहिजे ते मिळू शकेल. वाघिणीचं दूध शिवाजी महाराजांनी आणून दिलेलं होतं. वाघिणीचं दूध सुद्धा म्हणजे अर्थात त्या वाघाची शिकारच करायला पाहिजे अशातला भाग नाही. आता दूध काढण्यासाठी काही वाघाची शिकार करून ते दूध काढलेलं नसणार. म्हणजे ह्या प्राण्यांशी सुद्धा मिळून मिसळून जर वागलो आपण, निसर्गाशी जर एकरूप होण्याचा प्रयत्न केला तर अगदी मांसाहारच सेवन करायला पाहिजे असं काही भाग नाही आहे. बरोबर. मांसाहाराचे सगळे घटक आपल्याला प्रोटीन्सचा हा जो सगळा जो पुरवठा आहे हा आपल्याला कडधान्यातनं मिळू शकतोय. उडीद आहे, चवळी आहे, राजमा आहे, यातनं सुद्धा आपल्याला पदार्थ, याच्यातनं आपल्याला पौष्टिकता जी पाहिजे ती मिळू शकते. म्हणजे नॉनव्हेज खायचं नाही असंही सांगितलेलं नाही, पण आवश्यकच आहे असंही सांगितलेलं नाही. आयुर्वेदात 2 भाग पडतात, एक स्वस्थ वृत्त आणि दुसरं रोगी व्यवस्था. रोगी व्यवस्थेमध्ये मांस सांगितलेला आहे. स्वस्थ वृत्त म्हणजे आजारी पडू नये यासाठी मांसाचा उल्लेख केलेला नाही. अच्छा. स्थळ काळ परिस्थितीनुसार आदर्श आहार पद्धती कशी असावी? आपण ज्या प्रदेशात राहतो
त्या प्रदेशाचा विचार, आपण ज्या ऋतूमध्ये आहोत त्या ऋतूचा विचार, आपण ज्या कटिबंधामध्ये राहतो. भारत हा आता उष्ण कटिबंधाचा देश आहे किंवा समशीतोष्ण आहे. एका बाजूने समुद्र पण आहे, एका बाजूने हिमालय पण आहे. ह्या मधल्या भागात आपण राहतो. आपण जिथे राहतो तिथल्या स्थलकालानुसार तुम्हाला ज्या वनस्पती दिलेल्या आहेत, तेल दिलेलं आहे, फळं दिलेली आहेत, धान्य दिलेले आहेत, त्याचा युक्तीने वापर करायचा. आता आपण समजा मुंबईसारख्या शहरात राहतोय, कोकणामध्ये राहतोय, समुद्र आपल्याला जवळ आहे, आपल्याकडे कुठेही सफरचंदाचं झाड दिसत नाही, मग सफरचंद आमच्यासाठी खाणं चुकीचं आहे. बरोबर. कोकणामध्ये कुठेही गव्हाची शेती होत नाही. गहू हा पंजाबमध्ये किंवा हरियाणामधला एक धान्याचा प्रकार आहे. तो जर आम्ही कोकणात आणून खायचा प्रयत्न केला तर तो पचत नाही आणि त्या गव्हाने देखील कोलेस्ट्रॉल वाढू शकतं. बरोबर. मग कोकणाचा मुख्य आहार कोणता आहे? कोकणाचा मुख्य आहार आहे तांदूळ आणि नाचणी. ही दोन धान्य मुख्य आहेत. मग तांदळाचेच आमच्याकडे आंबोळ्या पण होतील, घावन पण होतील, आमच्याकडे तांदळाच्या भाकऱ्या पण होतात, तांदळाचे वडे पण होतात, तांदळाच्या शेवया पण होतात, खीर पण होते. आम्ही तांदळाचे वेगवेगळे प्रकार करू शकतो. मला सांगा, चायनीज हॉटेल्स जी आहेत या हॉटेल्समध्ये तुम्हाला कधी रोटी हा प्रकार बघायला मिळतो का? नाही. चायनाचं मुख्य धान्य तांदूळ आहे, त्यामुळे ते तांदळाचाच प्रचार करणार आहेत. व्हेन इन रोम डू ॲज द रोमन्स डू अशी इंग्रजीमध्ये म्हण आहे. तुम्ही रोममध्ये जा आणि रोमन लोक जे खातात पितात ते तुम्ही अंगीकारण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही कोकणात आलात, कोकणात आपला स्वागतच असा. कोकणामध्ये येऊन कोकणी आहार जर खाल्लात तरच तुम्हाला तो पचनी पडेल. हिमालयात जा आणि तिथे सफरचंद खा, हिमालयात जा, पंजाबमध्ये जा, हरियाणामध्ये जा, तिथे एवढी लस्सी प्या, तिथे मक्के की रोटी, सरसों का साग, बैंगन का भरता और लस्सी. हे जे जेवण आहे हे त्या कटिबंधातलं आहे. तुम्ही खाली दक्षिणेकडे आलात तर तुम्हाला इडली आहे, डोसा आहे, सांबार आहे, रस्सम आहे, राईस आहे. हे सगळे तांदळाचे प्रकार जेवढे करता येतील तेवढे दक्षिणेमध्ये केले जातात. मग हा स्थळ काळाचा विचार नारळाचाही वापर आयुर्वेदामध्ये केला आहे, नारळाचा वापर जास्ती केला आहे. मग आपण इथे राहतोय म्हणून आपल्याकडे नारळाचं तेल वापरलं जातं. तुम्ही उत्तर भारतामध्ये जर गेलात तर तिथे सरसों का साग आणि सरसों का तेल, तिथे जिथे आहात तिथे ते मोहरीचं तेल वापरलं जातं. हा स्थळ काळाचा विचार करून आयुर्वेद तुमच्या आहारातले बदल करा असं सांगतो. बरं सर, आयुर्वेदानुसार विरुद्ध आहार किंवा विरुद्ध आहार काय आहे, त्याचे दुष्परिणाम काय आहेत? विरुद्ध आहार हा एकदा खाऊन कधी विरुद्ध होत नाही. अच्छा. सतत जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला स्वीकारत राहता तेव्हा मात्र तुम्हाला त्याचे त्रास होऊ शकतात. दोन वेगवेगळ्या गुणधर्मांचे पदार्थ जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा त्याचा शरीराला त्रास होऊ शकतो. जसं चहामध्ये दूध आहे आणि चहातनं चपाती आपण खाल्ली, चपातीमध्ये मीठ आहे आणि चहामध्ये दूध आहे. आता दूध आणि मीठ हे विरुद्धांना सांगितलेलं आहे. दोन विरुद्ध गुणांचे पदार्थ एकत्र केल्यानंतर दूध नासतंय आणि असलं नासलेलं दूध पचायला आणखीन जड जातंय. आणि म्हणून या चहातनं चपाती खाणं हा जो काही आमचा पारंपरिक प्रकार आहे तो जर आपल्याला सात्म्य झाला नसेल तर आणि जर तुम्ही आत्तापासून सुरू करत असाल तर तो तुम्हाला त्रास देणार आहे. तसा लहानपणी आम्ही शिकरण नावाचा एक प्रकार खाल्लेला, केळी आणि दूध असा प्रकार जो आहे हा आयुर्वेदात विरुद्धांना सांगितलं आहे. कोणतंही आंबट फळ आणि दूध एकत्र केलं की दूध नाशणार आहे. तुम्ही करून बघा ना. एका वाटीमध्ये केळं कुस्करा, त्याच्यात दूध घाला आणि दर 1 तासाने त्या वाटीचं परीक्षण करत जा. त्याच्यातला थिकनेस बदलणार आहे, त्याची चव बदलणार आहे, त्याच्यातली कन्सिस्टन्सी बदलणार आहे, तसे त्याचे गुणधर्म पण बदलत जाणार. अशा वेळी शिकरण कसं करावं? मग शिकरण करताना ती नारळाच्या रसात करावी, जी दुधात करू नये. अच्छा. आयुर्वेदामध्ये नारळाचा रस हा सगळीकडे चालू शकतो. मी तर सांगेन चहामध्ये सुद्धा दूध घालून बघा कधीतरी. आता मी तर सांगेन चहात जे आपण दूध घालतो त्या दुधाऐवजी नारळाचा रस घालून बघा. तो सुद्धा चहा टेस्टी लागण्याची शक्यता आहे. आणि अशा चहातनं जर तुम्ही चपाती बुडवून खाणार असाल, वेल अँड गुड, चालू शकते. आमच्याकडे नारळाच्या रसामध्ये शेवया बुडवून खातात, नारळाच्या रसामध्ये आमच्याकडे घावन बुडवून खातात. मग ही जी आमची परंपरा आहे ही परंपरा पण होते आणि ते विरुद्धांना पण होत नाही आहे. पण पंजाबी ग्रेव्ही ज्या असतात ह्याच्यात टोमॅटो पण आहे, कांदा पण आहे आणि त्याच्यात दही हे गरम असतानाच घातलं जातं. हा फार डेंजरस प्रकार आहे. त्यामुळे पंजाबी पदार्थांचे जे विरुद्धांचे गुण आहेत जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात आणून खाता तेव्हा त्याचा त्रास होणार आहे. त्यामुळे पंजाबमध्ये जाऊन पंजाबी खा, महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन लोकांसारखं खा. जसं आता एक शेवटचा प्रश्न असा की थंडीच्या दिवसांमध्ये सुद्धा अलीकडे किंवा जाहिरात युगामुळे म्हणा आईस्क्रीम हा पदार्थ फार पॉप्युलर आहे. तर आईस्क्रीम काही जण म्हणतात की खाऊ नये किंवा खावं, तर आईस्क्रीम हे नेमकं काय? आयुर्वेदामध्ये त्याला काही असं काही पर्याय किंवा काय आहे ना? आयुर्वेदात हिम म्हणजे बर्फ हे आयुर्वेदात माहिती नाही आहे का? माहिती आहे. म्हणजे आईस्क्रीम तयार करण्याची पद्धत आयुर्वेदात माहिती नव्हती का? माहिती होती. पण त्या आईस्क्रीमचे अतिशीत गुणाचे होणारे परिणाम शरीराचे हा वातप्रकोप आहे आणि म्हणून आईस्क्रीमचा थेट उल्लेख केलेला नाही आहे.
परंतु एखादा पदार्थ थंड करून खाणं हा प्रकार आयुर्वेदात सांगितलेला आहे. नक्की. आता आपण आजच्या काळाचा विचार समजा केला, उसाचा रस समजा घ्यायचा असेल, उसाचा रस हा थंडच पाहिजे, म्हणून त्यात बर्फाचे तुकडे घालणं हे डेंजर आहे. अच्छा. पण तो उसाचा रस बाहेरनं बर्फ ठेवून जर मध्ये ते भांडे ठेवलं तर रस थंडही होईल आणि बर्फातले दोष त्या रसात जाणार नाही. ओके. आईस्क्रीम मधला जर विचार करायचा झाला तर आईस्क्रीम हे जर दुधापासून बनवलेलं असेल, प्युअर दुधापासून, फ्रेश क्रीमपासून जर बनवलेलं असेल तर काहीच हरकत नाही. पण आज आपल्याला फ्रोझन डेझर्ट Frozen या dessert. नावाने जे होय. काही मिळतंय, होय. विशिष्ट ते घातक कंपन्यांचं आहे. मिळतं, ते घातक आहे. त्याच्यात डालड्यासारखे काही घातक पदार्थ वापरलेले आहेत. घरात बासुंदी तयार करा आणि बासुंदी फ्रीजरमध्ये ठेवा की जे होईल हे कुल्फी होईल. बरोबर. मग घरातली बासुंदी हे आईस्क्रीम तयार रूपांतर करण्यासाठी हा बेस खूप चांगला आहे. नक्की. आणि तुमच्या टूथपेक आहेत त्या तुमच्या, आणि आईस्क्रीम एका वेळेला किती खावं त्याला सुद्धा बंधन नाहीच ना. तुम्ही एका वेळेला ट्रिपल आईस्क्रीम जर खात असाल तर ते निश्चितपणे त्रास देणार आहे. नक्की. पण एक 40 मिलीग्रॅमचं आईस्क्रीम खायला काहीच हरकत नाही, 40 ग्रॅमचं आईस्क्रीम खायला काहीच हरकत नाही. वेगवेगळ्या फ्लेवरचं, आज एक घ्या, उद्या दुसरं घ्या, परवा तिसरं घ्या. म्हणजे आईस्क्रीम खायला मना नाहीये, मना पण नाही. ते बंधनात राहून, किती तुम्ही नियमात राहून. खाणार एका वेळेला ते महत्त्वाचं आहे. नक्की. सर, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. आज या ठिकाणी आपण पाहिलं की खास करून तरुणांसाठी आयुर्वेद या दृष्टीने आपण आज सरांचे विचार ऐकले. ह्याच्याही पुढचा एक बाबी आपला एपिसोड येणार आहे जो ज्येष्ठांसाठीच आयुर्वेद, आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद सर.